श्री स्वामी समर्थ श्रोते हो. कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि श्रोते हो, तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जसं शॉर्ट्स व्हिडिओला मला खूप छान प्रतिसाद दिला, माझ्या व्हिडिओंना दिला, तसंच लॉंग व्हिडिओलाही तशाच प्रमाणात प्रतिसाद द्या, जेणेकरून महाराजांचे जे काही अनुभव असतील आलेले सेवेकऱ्यांना ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. आणि त्याचबरोबर ज्या काही सेवा वगैरे माझ्यापर्यंत असतात आलेल्या, त्याच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. तर नक्कीच प्रतिसाद देत चला, कमेंट्स करत करा, शेअर करत चला. आणि जर कोणी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. तर श्रोते हो, स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा करून आजच्या आपल्या खूप छान सुंदर अशा अनुभवाला आपण सुरुवात करणार आहोत. अनुभव खूप सुंदर आहेत. म्हणतात ना, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय. म्हणजे पुढे काय होणार आहे आणि आपल्या प्रारब्धामध्ये काय लिहून ठेवलेलं आहे हे आपल्याला माहिती नसते. ते सर्वतोपरी आपल्या स्वामी महाराजांना सगळं काही कळतं आणि सगळं काही माहिती असतं. म्हणून ज्या घटणाऱ्या घटना असतात आपल्या आयुष्यातही, आपल्याला प्रत्येक वेळेला वाटतं की हे माझ्यासाठी योग्य आहे, पण महाराज आपल्याला तेच देतात की जे आपल्यासाठी योग्य असतं. आपल्याला कधीतरी असं होते की हां, मी एवढं केलं पण माझी मनात जे इच्छा होती ती माझी पूर्ण नाही झाली. पण महाराजांना हेही कळतं की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते. तर कधीच असं स्वामी सेवा करताना कधीच असा विश्वास डगमगू देऊ नका. अगदी पूर्ण विश्वासाने सेवा करा, मनोभावे सेवा करा आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला काय मिळतं हे नक्कीच तुम्ही ह्या अनुभवातून ऐका. खूप छान अनुभव त्या ताईंचा आहे, आपण तो अनुभव ऐकूया. श्री स्वामी समर्थ केंद्र, केळी गव्हाण. नाव मयुरी अर्जुन मदन. श्री स्वामी समर्थ केंद्र, केळी गव्हाण येथील सेवेकरी श्री मयुरी अर्जुन ह्या ताई मदन केंद्रातील गुरुवारच्या आरतीला गेल्या होत्या. आणि आरतीला गेल्या असता केळी गव्हाण येथील सतीश भैया यांनी केंद्रामध्ये जसं काही महाराजांचा भविष्याचा संकेत होता, त्यांनी माझ्याकडे येऊन सांगितले की विद्यार्थ्यांसाठी मोठा नवनाथ पारायण चांगले आहे, तरी सर्वांनी ह्या सेवेला जास्तीत जास्त उपस्थित राहा असे त्यांनी सांगितले असता मी माझ्या घरच्यांना सांगितले. पण माझं काही जायचं निश्चित नव्हतं. माझ्या आई एकटी जाणार होती, यायचे निश्चित होते. तेव्हा मी आईला म्हणाले, मला भैया म्हणाले की तू पण ये. ते माझ्या वडिलांनी ऐकले. त्यावर आई म्हणाली, दोघींचं जमणार नाही, मी जाते. पण माझ्या वडिलांनी मला पाठवण्यासाठी आग्रह केला आणि आईला म्हणाले की तिची इच्छा आहे तर तिला पण जाऊ दे, की येऊ दे तुझ्यासोबत पारायणाला. आणि मी माझ्यासोबत माझ्या बहिणीलाही पारायणाला माझ्या वडिलांनी पाठवले. त्यानंतर आमचे जाण्याचे निश्चित झाले आणि आम्ही पारायणाला नृसिंह सरस्वती वाडी येथे गेलो. त्यानंतर आमचे पारायण हे खूप छान पार पडले आणि खूप छान झालेही व अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडले. शेवटचा अध्याय चालू असताना आईचा घरून फोन आला. आमचे पारायण पार पडता पडता गावाकडे माझ्या वडिलांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. माझे वडील हे 7 ते 8 फूट गाडीवरून उडून लांब पडले. गाडी तर पूर्णपणे अगदी फेकली गेलेली होती. गाडीची डिक्की वगैरे पूर्णपणे फुटलं. माझ्या वडिलांचा चष्मा जो होता तो पण फुटला, फोन होता तो पण फुटला. पण माझ्या वडिलांना मात्र एकही खरोच आलेली नव्हती. माझे वडील म्हणाले की मी पडलो तर माझे पाय आणि डोके हे मला कोणीतरी झेलल्यासारखं मला वाटलं आणि मी पाठीवर पडलो. वडिलांच्या गळ्यात पांढरीचा मणी व गाडीला स्वामींचे वाहन यंत्र किचन हे होते. स्वामींनी इतक्या मोठ्या संकटातून माझ्या वडिलांना वाचवले. पुढून गाडी ठोकणारा व्यक्ती हा खूप मोठ्या प्रमाणात जखमी झालेला होता. पण माझ्या वडिलांना मात्र एकही खरोच आलेली नव्हती. पारायण संपायच्या वेळेला ही सगळी घटना झाली. म्हणजेच ह्या नवनाथ पारायणामुळे माझे वडील इतक्या मोठ्या संकटातून वाचले गेले
बालबाल वाचले आणि माझ्या वडिलांनी आम्हा दोघी बहिणींना जाण्याचा आग्रह केला होता आणि आम्हाला खूप मोठी अनुभूती आणि साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला हा आशीर्वाद माझ्या वडिलांच्या याच्यातून आम्हाला नक्कीच तो जाणवला आणि तो आम्ही अनुभवला देखील. माझ्या वडिलांनी आम्हाला घरी आल्यानंतर सगळं काही सांगितलं. अगदी अक्षरशः आमच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ज्यावेळेला ते सगळी हकीकत आम्हाला सांगत होते. त्यावेळेला अंगाला काटे आले की स्वामींनी माझ्या वडिलांना काही येऊ दिले नाही. आमच्या आयुष्यातला हा खूप मोठा अनुभव स्वामींनी आम्हाला दिला. स्वामींना कितीही धन्यवाद म्हटले तरी ते कमीच राहतील. तरीही स्वामी महाराजांना मात्र कोटी कोटी प्रणाम. काळ वेळेवर मात करण्याची ताकद फक्त आणि फक्त स्वामी सेवेमध्येच आहे. म्हणून सर्वांनी होईल तशी तुडकी मुडकी का होईना पण नक्कीच स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी व्हा. आणि तुमच्याही कोणी संपर्कात असतील त्यांनाही स्वामी सेवेकरी स्वामी सेवा समजावून सांगा जेणेकरून ते त्या स्वामी सेवेमध्ये येतील आणि त्यांच्याही आयुष्याचा त्यांच्याही जन्माचा उद्धार होईल. श्रोते हो, आजचा अनुभव खरंच खूप काहीतरी शिकवून जातो की बघा, इकडे पारायण सुरू आहे, इकडे मुली पारायण करतायत आणि तिकडे वडिलांचं म्हणजे वडिलांवरती आपबीती जी घडलेली घटना आहेत. बघा, काही काही घटना अशा खरंच आपल्या आयुष्यातही घडतात स्वामी सेवेकरी असताना की महाराज अगदी अलगद आपल्याला त्यातून उचलून बाहेर काढतात. तर खरंच खूप छान अनुभव होता ह्या दोघं ताईंचा आजचा. त्यांच्या वडिलांसाठी आलेला त्यांना अनुभव होता तो. तर तुम्हालाही जर असे अनुभव सांगायचे असतील, तुम्हालाही असे अनुभव शेअर करायचे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. आजची केलेली सर्व सेवा इथंच स्वामीचरणी अर्पण करूया. पुन्हा नवीन एका कथेसोबत एका अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.